नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे व्हायरल ब्रँड मराठी या प्रेरणादायी चॅनलवर। आज आपण बोलणार आहोत एका अतिशय सुंदर आणि महत्त्वाच्या विषयावर, महिलांसाठी सरकारच्या योजना। आपल्या देशात आज लाखो महिला अशा आहेत ज्या घर सांभाळतात, मुलांचे शिक्षण, संसार सगळं सांभाळूनही एक स्वप्न बाळगतात, काहीतरी स्वतःचं करायचं, आपल्या नावाने काहीतरी उभं करायचं। आणि हे स्वप्न आता पूर्ण होणं अगदी शक्य झालंय, कारण सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या आहेत खास योजना, ज्यांच्या मदतीने तुम्ही घरबसल्या स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता, आर्थिक दृष्ट्या सक्षम बनू शकता आणि आत्मनिर्भर होऊ शकता। चला तर मग पाहूयात अशाच 5 मुख्य योजना। पहिली योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना। सगळ्यात पहिली आणि लोकप्रिय योजना ही योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आली। महिलांना स्वतःचा लघु उद्योग सुरू करायचा असेल तर या योजनेतून त्यांना 50,000 ते 10 लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी कोणताही गहाण ठेवायची गरज नाही। या योजनेत 3 भाग आहेत। शिशु योजना, लहान व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी 50,000 पर्यंत। किशोर योजना, व्यवसाय वाढवू इच्छिणाऱ्यांसाठी 50,000 ते 5 लाखापर्यंत। तरुण योजना, मोठ्या प्रमाणावर उद्योग करायचा असल्यास 5 लाख ते 10 लाखापर्यंत। या योजनेअंतर्गत अनेक महिलांनी बेकरी, बुटीक, फूड सर्व्हिस, मेहंदी आणि पार्लर व्यवसाय सुरू करून आपलं आयुष्य बदललं आहे। फक्त जवळच्या बँकेत जा, फॉर्म भरा आणि पहिलं पाऊल टाका, कारण तुमचं धैर्यच तुमचं भांडवल आहे। दुसरं म्हणजे महिला ई हाट योजना। दुसरी सुंदर योजना म्हणजेच महिला ई हाट योजना। आजच्या डिजिटल जगात जर तुम्ही हाताने वस्तू तयार करता, जसे की दागिने, क्राफ्ट, साडी, डेकोरेशन किंवा होम डेकोर, तर तुम्ही हे सगळं ऑनलाईन विकू शकता। महिला ई हाट हा सरकारचा अधिकृत ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, जिथे तुम्ही तुमचं प्रोडक्ट अपलोड करू शकता, तुमचा नंबर, ईमेल देऊ शकता आणि ग्राहक थेट तुमच्याशी संपर्क करतो। सगळ्यात छान म्हणजे नोंदणी मोफत आहे आणि कोणतंही कमिशन घेतलं जात नाही। म्हणजेच घर बसल्या ई कॉमर्स सुरू करण्याची सुवर्ण संधी, तेही सरकारी आधारावर। तिसरी योजना म्हणजे स्टँड अप इंडिया योजना। पुढची योजना ही योजना खास महिलांसाठी आणि अनुसूचित जाती जमातीसाठी आहे, ज्यांना स्वतःचा उद्योग सुरू करायचा आहे। या योजनेत महिलांना 10 लाख ते 1 कोटी पर्यंत कर्ज मिळू शकतं। सरकार फक्त पैसेच देत नाही, तर व्यवसाय कसा सुरू करायचा, कागदपत्र कशी तयार करायची आणि मार्केटिंग कसं करायचं याचं ट्रेनिंग सुद्धा दिलं जातं। अनेक महिलांनी या योजनेतून फूड प्रोसेसिंग, उत्पादन उद्योग आणि सर्व्हिस सेक्टर मध्ये आपलं नाव कमावलं आहे। म्हणून जर तुम्ही मोठं काही करायचं स्वप्न पाहत असाल तर ही योजना नक्की तपासा। पुढची योजना आहे राष्ट्रीय महिला कोष योजना। ग्रामीण आणि लहान गावातील महिलांसाठी ही योजना मोठं वरदान आहे। अनेक वेळा गावातल्या महिलांना बँकेतून कर्ज मिळणं अवघड जातं, मग त्यांच्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली। या अंतर्गत महिलांचे सेल्फ हेल्प ग्रुप तयार केले जातात आणि त्यांना सरकारकडून लहान कर्ज दिलं जातं। त्या कर्जातून महिला हस्तकला, दुग्ध व्यवसाय, शेतीपूरक काम किंवा छोट्या उद्योगांची सुरुवात करू शकतात। या योजनेतून हजारो महिलांनी आपलं आणि आपल्या कुटुंबाचं आयुष्य बदललं आहे बरं का। एकत्र काम, एकत्र प्रगती हीच खरी शक्ती आहे। आणि शेवटची पण महत्वाची योजना म्हणजे महिला उद्यम निधी योजना। या योजनेत महिलांना कमी व्याजदर कर्ज दिलं जातं आणि काही रकमेवर सबसिडीही मिळते। ज्यांनी आधीच छोटं दुकान, पार्लर किंवा उत्पादन युनिट सुरू केलंय आणि ते विस्तारायचं आहे, त्यांच्यासाठी ही योजना एकदम योग्य आहे। म्हणजेच छोट्या पावलातून मोठं स्वप्न हे इथं खरं होतं। थोडी मेहनत, थोडं धैर्य आणि योग्य योजना, सगळं शक्य आहे। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ही सगळी सरकारी योजना फक्त कागदावर नाही, तर लाखो महिलांनी त्यातून यश देखील मिळवलेलं आहे। आजही तुमच्याकडे एक छोटं स्वप्न आहे का? तर त्याची सुरुवात याच योजनांमधून करू शकता। लक्षात ठेवा, महिला जर ठरवलं तर ती संपूर्ण समाज बदलू शकते। ती घर सांभाळते, संस्कार देते आणि आता उद्योगही उभी करू शकते। म्हणूनच आजच ठरवा, मी माझा स्वतःचा उद्योग सुरू करणार। संधी तुमच्या समोर आहे, फक्त एक पाऊल पुढे टाका। आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा। व्हायरल ब्रँड मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण इथे प्रत्येक कल्पना बनते प्रेरणादायी कथा।